मग पोलीस येतील, धक्के मारत बाहेर काढतील ना तुम्हाला. साहेब, आणि जर पोलीस आले, धक्के मारत तुम्हाला बाहेर काढलं तर तुमच्या राजकीय वलयाला, राजकीय अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो. कळतंय तुम्हाला, बरोबर ना? तर यांना समजावून सांगा आणि आवरायला या. घर सोडायचंय तुम्हाला. स्वानंदी आई, चला चला. या मणीला सोडणार नाही मी. दिन्या कुठे? फोन उचल. दिन्या कुठे? अरे मला काय विचारतोयस? दिन्या कुठे आहे? अरे काय बोलतोयस? दिन्या गेला? दिन्याला मारलं, पैसे गेले, पैसे गेले, काम पण झालं नाही. अर्जुन, तू लीगली आमचा झालायस फायनली. तुझ्यासाठी आम्ही सगळ्यांनी काय काय नाही सहन केलं, पण शेवटी देवी आईने आमच्या प्रयत्नांना यश दिलं. मणी सर, आपण अर्जुनचे लीगली आई बाबा झालो आहोत, हो ना? काय रे, हे ऐकून आनंद झाला ना तुला? खुश आहेस ना तू? म्हणजे काय, बघ ना तो हसतोय चक्क. आईला म्हणावं मी आज खूप खुश आहे ना? एक मिनिट, तुम्ही दोघी मला विसरताय. अर्जुनचा बाप झाल्याचा मला जास्त आनंद झालाय, हो की नाही अर्जुन? खरंच आजचा दिवस खूप आनंदाचा आहे. स्वानंदी, मला एक नाही कळलं, मणीला त्यांनी शिफ्ट केलंय, तो पत्ता तुला कसा कळला? म्हणजे तू कशी तिथे पोहोचलीस? बरोबर बोलती आई. स्वानंदी, तुम्हाला कसं कळलं मला एका नव्या ठिकाणी डांबून ठेवलंय? त्याचं काय आहे ना, त्या गुंडांकडे जरी शक्ती असली तरी आमच्याकडे युक्ती होती. मी आणि राजाराम दादा युक्ती वापरून तिथपर्यंत पोहोचलो. आई, बघितलं ना माझ्या बायकोने काय कमाल युक्ती वापरली आहे. संगतीचा परिणाम माझ्यावरच गेली बघ. कोणाच्या? माझ्या. म्हणजे क्रेडिट सगळं हिला. परत एकदा तुला सगळं क्रेडिट. खुश? बरं मॅडम, पण मला एक कळलं नाही, तुम्ही त्या लोकेशनवर कशा काय पोहोचलात? म्हणजे तुम्ही आणि अर्जुन तर घरी होते ना, मग अचानक तुम्ही मणी सर होते त्या लोकेशनवर कशा काय? कदाचित देवी आईने कळून दिला, संकेत दिला की तुम्ही अडचणीत आहात, काहीतरी अघटित घडणार आहे, म्हणून मम्मी निघाले. मला फक्त आठवत होतं, तू म्हणाली होतीस ना कोपरखैराणे, प्लॉट नंबर मला नीट लक्षात नव्हता, पण 55-56 ऐकण्यात आलं होतं माझ्या, म्हणून मग मी तिथे पोचले आणि बघितलं तर तिथे तुम्ही कोणी नव्हतात. पण तिथे बाहेर काम करणाऱ्या कामगाराला मी जेव्हा विचारलं ना, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की ते गुंड मणीला कुठे घेऊन गेले. त्यांनी मला पत्ता दिला आणि मी त्या पत्त्यावर पोचले. त्यांनी मला पत्ता दिलाच नसता तर मी तुमच्यापर्यंत पोचूच शकले नसते. कदाचित देवी आईने त्याला बुद्धी दिली. आज खऱ्या अर्थाने आपलं कुटुंब एकत्र आलंय. कायदेशीर अर्जुन आपला झालाय.
आपला मणी आपल्या घरी परत आलाय. आज खऱ्या अर्थाने आपण एक कुटुंब झालोत. देवी आई, अशीच कृपा कर आमच्यावर. देवी, तुझी अशीच कृपा आम्हा सगळ्यांवर राहू दे. सगळं व्यवस्थित होऊ दे. अहो, असे बसलात काय? असं बसून कसं चालेल? ते आपल्या नातवाला दूर घेऊन चाललेत. आपलं सगळं घर प्रॉपर्टी सगळं त्यांनी बळकावलंय. आपण भिकेला लागलोय. कुठे जायचं आपण? काय करायचं? रस्त्यावर राहायचं का इकडे झोपडी बांधून राहायचं? अहो, काहीतरी बोला ना. शालिनी, नाही काही नाही बोलणार आता ते. मॉम, झालंय शेवटी त्यांच्या मनासारखं. हेच हवं होतं त्यांना. इतकी वर्ष सांगतोय त्या मणीला घरातनं बाहेर काढा. तू माणूस नाहीये, साप आहे साप. दसला ना आता फायनली आपल्याला. केलं ना आपल्याला घराबाहेर आपल्याच. सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली ना त्याने. सांगत होतो त्याला, हकला त्याला घरातनं बाहेर काढा, पण नाही. झालं ना तुमच्या मनासारखं? झालं. काय त्या गुंडाला घेऊन आले, काय त्याला पैसे दिले, काय केलं त्याने? मॉम, तू नको रडूस. अजून तुझा सुजित जिवंत आहे. मी बघतो त्याचं काय करायचं. तू बघच मॉम. डॅड, माझा फोन द्या. जे इतकी वर्ष तुम्ही करू शकला नाहीत ते आता मी करणार. माझा फोन द्या. फोन द्या डॅड. सुचितराव, मूर्खपणा बंद करा. तुम्ही आता बघितलं नाहीत मणीचं बदललेलं रूप? तो पूर्णपणे आपल्या विरोधात गेलेला आहे. हे बघा, तुमचा प्रयत्न समजा फसला आणि ही गोष्ट बाहेर आली की आपल्या माणसांनी मणी आणि स्वानंदीला त्रास दिलाय तर खूप मोठा बभरा होईल. हा मणी त्याच्यामध्ये तेल होतील आणि माझ्या राजकीय इमेजला धक्का बसेल. जगात सगळ्यात महत्वाचं काय तर ह्यांची पॉलिटिकल इमेज. ती इमेज जपायला आपण किती गोष्टींचं बलिदान द्यायचं, किती तडजोडी करायच्या, किती काय काय गमवायचं अजून. आणि काय हो, तुम्ही इमेज 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 करता, ती जपता एवढी. तुम्हाला काय मिळालं? पक्षाचं मोठं नेतेपद मिळालं का मंत्रीपद मिळालं?